भागवत गीता अध्याय 2 श्लोक 14. कधी असा विचार केला आहे का, जे तुम्हाला आज खूप त्रास देतोय ते काही महिन्यानंतर तितकंच महत्त्वाचं राहील का? मात्र स्पर्शार्तु कौन्तेय शीतोष्ण सुख दुःखदा आगमाप युन्यो नित्यस्ता स्थितिक्षस्व भारता. श्रीकृष्ण अर्जुनाला युद्ध पलीकडचं एक सार्वत्रिक सत्य सांगतात. ते म्हणतात, जे काही तू अनुभवतोस ते बाह्य जग आणि तुझ्या इंद्रियामधल्या संपर्कामुळे निर्माण होतं. थंडी लागते, उष्ण जाणवतं, आनंद मिळतो, दुःख होतं, पण या सगळ्या गोष्टीचं एक समान वैशिष्ट्य आहे, त्या कायम राहत नाहीत. त्या येतात, थोड्या वेळ थांबतात आणि निघून जातात. पण माणूस त्यांच्या कायमचं समजून बसतो. तो सुखाला पकडून ठेवू पाहतो आणि दुःखाला दूर ढकलू पाहतो, आणि या दोन टोकाच्या मध्ये तो सतत तुटत राहतो. आपल्या आयुष्यातही हेच घडतं. एखादं नातं तुटतं, आपण विचार करतो सगळं संपलं. एखादी संधी हातातून जाते, आपण स्वतःवर शंका द्यायला लागतो. एखादी छोटीशी गोष्ट चुकते आणि आपण संपूर्ण दिवस खराब करून टाकतो. पण काही काळानंतर मागे वळून पाहिलं तर त्या गोष्टी तितक्या मोठ्या वाटत नाहीत, कारण त्या तात्पुरत्या होत्या, पण त्या क्षणी आपण त्यांना कायमचं मानलं होतं. कृष्ण तितिक्षा हा शब्द वापरतात, म्हणजे सहन करण्याची, स्वीकारण्याची क्षमता. पण ही फक्त सहनशक्ती नाही, ही फक्त समज आहे की जे चालू आहे ते कायमचं नाही. ही समज माणसाला आतून मजबूत बनवते, कारण मग तो परिस्थितीवर अवलंबून राहत नाही. सुख आलं तर तो वाहून जात नाही, दुःख आलं तरी तो तुटत नाही. तो दोन्हीकडे एकच शांतपणे पाहायला शिकतो. खरं पाहिलं तर जीवनातील बहुतेक वेदना परिस्थितीमुळे नसते, ती आपल्या अपेक्षामुळे असते. आपण प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी व्हावी अशी अपेक्षा करतो, आणि जेव्हा तसं होत नाही तेव्हा आपण अस्वस्थता होतो. पण जर आपण हे समजलो की बदल हा नियम आहे आणि प्रत्येक अनुभव तात्पुरता आहे, तर जीवनाशी लढणं थांबतं. हा श्लोक आपल्याला शिकवतो, स्थिरता बाहेर शोधू नका, ती आत तयार करा, कारण बाहेरचं सगळं बदलणार आहे, पण जो माणूस त्या बदलामध्ये शांत राहू शकतो तोच खरा आयुष्य समजतो. बरोबर ना? हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास प्रत्येक तुमचे कमेंट आणि शेअर आम्हाला अधिक चांगला कंटेंट तयार करण्याची प्रेरणा देतो. असाच तुमचा पाठिंबा मिळत राहू ही मनापासून इच्छा. आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. कमेंटमध्ये हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे हा महामंत्र लिहा. धन्यवाद.